हाँ काय देखिए ये हायलाइटर बोलली होती मी पहिला हायलाइटर बोलली मग हायलाइटर बोलली तू बघा दुसरी टाइम लागायचं देखिए चोरी पकडी गेली जाऊ दे। नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते। तर आता वाजताय 11:30, घरातले सर्व कामं झाले, देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतले मी आणि भाकरीसुद्धा 2 भाकरी बनवल्या। सकाळी मुलांना आहे ना मी खिचडी बनवून दिलेली होती, तर त्यांच्या पुरता खिचडी पडलेली आहे, एक्स्ट्रा बनवली होती आणि आता 2 भाकरी बनवून घेतल्या मी मस्त। कारल्याची भाजी बनवते मी, तर कारल्याची भाजी ना कांदे घालून बनवते, तर ती रेसिपी मी तुम्हाला दाखवते। आणि ट्रेनमध्ये बी घेऊन गेलं ना तरी खराब होत नाही। आपली सिंपल पुरी आणि कारल्याची भाजी इतकी छान लागते, खराब होत नाही। मी तुम्हाला दाखवते रेसिपी। तर हे बघा, मी तेल गरम करून घेतलेलं आहे। पहिले आपण काय करू, कांदे फ्राय करून घेऊ। असे बारीक चिरून घेतलेले कांदे। आणि कांदे यांनी चिरून दिले, किती बारीक चिरून दिले मस्त। आणि मी इथं कारले चिरून घेतले, मस्त बारीक चिरून घेतले कारले। आणि मीठ लावून 15 मिनटं ठेवलेले होते। 2 भाकरी बनवते तोपर्यंत ना मी इथं मीठ लावून ठेवून दिलेले होते। आणि बिया काढून घेते मी अशा, तर तोंडाला लागत नाही, नक्की टचकन लागून जाते बी आपली तोंडाला, आणि तोंडात पण येते ना, त्याच्यामुळे पूर्ण बिया काढून घ्यायच्या। आणि जास्त असं लालसर पण नाही होऊ द्यायचं आहे आपल्याला। तर आपण हे ना हे कांदे काढून घेऊ प्लेटमध्ये। हे कांदे काढून घेते मी। तर आपण तेल असं गरमच आहे, त्याच्यात टाकते मी जिरं आणि कारले ना पिळून घेते मी। आणि कारले पिळून कारले टाकून घेऊ। आणि कारल्याची भाजी ना खराब होत नाही, आपण कधी त्याच्यात पाणी टाकलेलं राहत नाही ना, त्याच्यामुळे खराब होत नाही कारल्याची भाजी। त्याच्यात हळद टाकते मी, हळद टाकून घेऊ। आणि 5 मिनिटं आपण आता कमी गॅसवरती, कमी गॅस करते मी। 5 मिनिटं वाफवून घेऊ आपण कारले। तर 5 मिनिटं झालेले आपले, मस्त कारले वाफवून गेले आपण। आणि शिजायला काही वेळ लागत नाही त्यांना। इथं टाकते मी आपण कांदा भाजून घेतलेला।
त्याच्यात टाकू आपण शेंगदाण्याचं कुट्टा. आणि तिखट. ते मीठच सगळं बघा. आणि आपण आहे ना कारल्यांना सुद्धा मीठ लावलेलं आहे, तर कमीच टाकायचं आपण. आणि जे लिंबू खात असतील ना त्यांनी ना थोडा लिंबू पिळून टाकायचा. आमच्याकडे हे लिंबू खात नाही त्याच्यामुळे मी लिंबू टाकत नाही. इतकं छान लागतं. आणि 5 मिनिटं वाफू देते मी आता मस्त अजून परत. तर मी ना गॅस आता बंद करते. गॅस बंद करते आणि आपण आता कोथिंबीर टाकून घेऊ. हलवून घेते मस्त. आणि यांना देते मी जेवायला. भूक लागली आता. तर या तुम्ही पण चमचमीत मस्त कारल्याची भाजी खायला. लाईट नाही ना आमच्याकडे, लाईट नाही आहे, त्याची चिमणी पण चालू नाही आहे आणि पूर्ण ठसकाय ना घरात आलेला आहे. आणि आता ती सवय नाही ना आम्हाला, तर ते पूर्ण घरात हे येऊन गेलेलं आहे. आणि सकाळपासून ना लाईट ना पूर्ण ये जा करते. येते 5 मिनिटं राहते लगेच जाते. म्हणजे अशी म्हणजे भरपूर 4-5 दार होऊन गेलं. तर चला मी ना नळाला पाणी आलेलं आहे, पाणी भरलं बी गेलं नाही आमचं मला आज. तर चला मी ना जेवण करते, यांना पण देते जेवायला आणि मग बोलते तुमच्याशी. संध्याकाळी स्वयंपाकमध्ये काय बनवायचं आहे ते काही अजून ठरवलेलं नाही आहे. आज आहे बुधवारचा बाजार, तर बाजारात जायचं आहे मला. आणि मुलीवरती काय मस्ती करताय ते बघते मी. तर चहा ठेवला आहे, कमी गॅस केला आहे. हे पण आहे आज घरी, माझ्यासोबत येणार आहे आज बाजारात. आणि आज लवकर जाणार आहे आम्ही बाजारात. अरे जे हे झालेलं आहे ना ते कट करायचं. दीदीला सांगून दे कसं कट करायचं. तर आज आहे ना त्यांनी मेकअप केला. हा अरे आज तिचा पहिलाच ब्लॉग होता ना. आणि दीदीचं पण यूट्यूब चॅनल आहे. तुझं नाव सांग यूट्यूब चॅनलचं, जोरात बोल. हां तर आज पहिलाच व्हिडिओ होता म्हणून तिचा. हां नाही का होतं ना, असं थोडी होत नाही बघ. हां अगं आपलं रेग्युलरचं बोलायचं. जे आता कस्टमरशी बोलते ना तू तसं बोलायचं. मोबाईल 2-3 आहे पण मग हा मोबाईलमध्ये ना फक्त आमचा व्हिडिओ, मग काहीच नाही त्याच्यात. हां ना. हां नाही का मग त्या दादाच्या मोबाईलमध्ये टाकून दे आणि तुझा मोबाईल पूर्ण खाली करून दे. हां तुझ्या मोबाईलची पण क्लिअरिटी छान आहे. या चहा घ्यायला. पूजा वगैरे करून घेतली आता आणि बाजारात जायचं आहे. बाजार करून येते मी. तिकडनं येताना म्हटलं उशीर होऊन जाईल, पण देवपूजा वगैरे करून घेते. तर भाजीपाला घेऊन आलो आम्ही मस्त. आणि आता बघा 8:15 झाले. तर आणि पाऊस इतका सुटला ना, लवकर येऊन गेलो असतो. पाऊस इतका जोरात सुटला ना, तर म्हणजे बाकीच्या दुकानं तर उठून गेले, वेळ होऊन गेला. तर इथं आणले मी फुलं. थांबा मी तुम्हाला दाखवते. 5 रुपयाचे फुलं आणि इथं हार आणि फुलं आहे. आणि कोथिंबीर वगैरे. कोथिंबीर भेटली 50 रुपयाची पावशेर. तर मी लगेच फ्रीजमध्ये ठेवली तिला. आणि इथं आणली मी 20 रुपयाची मटकी, ती पण फ्रीजमध्ये ठेवते.
आल्या आल्या म्हटलं फ्रीजमध्ये बाकीचे आणि आलं वगैरे घेऊन आलेली आहे, वांगे घेऊन आली, फ्लावर वगैरे पडलेली आहे माझी, आणि शेंगा घेऊन आली. शेंगा भेटल्या 60 रुपये किलो, तर 1 किलो घेऊन आली. आता भाजते त्यांना. इथं बटाटे घेऊन आली, 2 किलो बटाटे लागता मला, तर ते भेटले 40 रुपये किलो, 80 रुपयाचे 2 किलो घेऊन आली मग मी. तर चला, आणि बाजार एवढा आणला नाही मी, एवढाच आणला बाजार, कारण की आपला भाजीपाला पडलेला आहे बाकीचा. शेंगा, हे बघा शेंगा भाजते. इकडे खिचडी झाली माझी, म्हणजे शिट्ट्या बाकी आहे, कुकर लावला गेला, आणि इकडे शेंगा भाजते. ओल्या शेंगा आहे ना त्यांना वेळ लागतो, मग त्याच्यामुळे मी शेंगा सर्व भाजल्या गेल्या. आणि कृष्णा दादा कापतोय कांदा. कचरा तिकडे टाकून द्या सर्व बेटा, डस्टबिन बसलाय. आणि बसले दोघी बाप बेटा एन्जॉय करत. कशी बसली. जेवण नाही करायचं का? शेंगा मागत होती ना. हां चल, तर आम्ही आता जेवण करतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.